गुळाचे गुलगुले म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आपण अगदी 5 ते 6 दिवस टिकणारे हलके फुलके जाळीदार खुसखुशीत असे गुलगुलेची रेसिपी पाहणार आहोत. बनवायला अगदी सोपे आहे. तर काही जणांचे गुलगुले आतून ओलसर होतात, त्याला जाळी पडत नाही किंवा घशामध्ये खाताना टोटरे बसतात. तर त्यासाठी मी काही सिक्रेट टिप्स सांगणार आहे. त्यामुळे आपले जे गुलगुले आहेत ते अगदी जाळीदार आणि हलके फुलके तयार होतात. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सगळ्यात आधी आपण गुलगुले बनवण्यासाठी इथे 1 वाटी दूध घेणार आहोत. दूध आपल्याला उकळून थंड करूनच घ्यायचं आहे. त्याचबरोबर याच वाटीने मी इथे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालते. सगळं प्रमाण आपल्याला एकाच वाटीने किंवा एकाच कपाने घ्यायचं आहे. तर आता हा जो गूळ आहे तो आपण दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घेणार आहोत. तर इथे तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा वापरू शकता. तर जेव्हा आपण दुधामध्ये गुलगुले बनवतो तेव्हा त्याचा रंग आणि चव देखील खूप छान लागते आणि हे 5 ते 6 दिवस सहज हे गुलगुले टिकतात. जर तुम्ही पाण्यामध्ये गुलगुले बनवले तर ते अगदी आठवडाभर किंवा त्यापेक्षा जास्त देखील टिकतात. तर इथे बघा, हा जो गूळ आहे तो दुधामध्ये पूर्णपणे विरघळला गेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. तर आता आपल्याला याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे. त्याचबरोबर याच वाटीने अर्धी वाटी रवा देखील घालूया. रवा घातल्यामुळे आपले जे गुलगुले आहेत ते अगदी खुसखुशीत तयार होतात. त्याचबरोबर एक अर्धा चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा बडीशेप पावडर देखील घालू. यामुळे चव खूप छान येते. तर आता इथे मी 1 चमचा खसखस देखील इथे घालते. तुम्ही खसखसऐवजी पांढरे तीळ देखील इथे 1 चमचा वापरू शकता. तर आता हे आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये आपण गव्हाचं पीठ आणि गुळाचा वापर केला आहे, त्यामुळे हे जे गुलगुले आहेत ते अगदी पौष्टिक तयार होतात. आणि जर तुम्ही असे गुलगुले बनवून मुलांना जर खायला दिले तर अगदी आवडीने खातील आणि हे अगदी हेल्दी आहेत. तर इथे बघा, हे मी मिक्स करून घेतले. थोडंसं हे घट्टसर वाटतंय म्हणून मी यामध्ये आणखीन याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालते. तर आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अगदी बनवायला सोपे आहेत आणि काही मी भरपूर अशा सिक्रेट टिप्स सांगितल्या आहेत. त्यामुळे आपले जे हे गुलगुले आहेत ते अगदी हलके फुलके जाळीदार तयार होतात. तर इथे मी हे मिक्स करून घेतले. आता आपण हे 5 ते 10 मिनटं भिजत ठेवूया. तर इथे बघा 10 मिनटं झालेली आहेत. हे जे बॅटर आहे छान असं भिजलं गेलं आहे. थोडंसं घट्टसर झालं आहे. तर यापेक्षा आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नको आहे. तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पाव चमचा मीठ. कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये किंवा गोडाच्या पदार्थामध्ये जर तुम्ही चिमूटभर जरी मीठ घातलं तर त्याची चव आणखीन दुप्पट होते. तर त्याचबरोबर इथे मी 1 अर्धा चमचा बेकिंग पावडर वापरते. यामुळे आपले जे गुलगुले आहेत ते अगदी हलके फुलके आणि जाळीदार तयार होतात. तुम्ही याऐवजी पाव चमचा सोडा देखील वापरू शकता. पण सोडा घातल्यामुळे काय होतं, काही काळाने त्याला वास येतो आणि घशामध्ये टोटरे देखील बसू शकतात. तर हे बघा, हे बॅटर जे आहे ते मिक्स करून घेतले. याला हलकीशी जाळी पडले. तर आता आपण जेव्हा तेलामध्ये गुलगुले सोडतो त्याआधी आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये हात घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे आपण गुलगुले तेलामध्ये सोडणार आहोत. त्यामुळे हाताला चिटकत नाही आणि सहज गुलगुले तेलामध्ये सोडले जातात. तर इकडे मी तेल देखील चांगलं कडकडीत गरम करून घेतले. तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आणि अशा प्रकारे ज्या पद्धतीने आपण भजी सोडतो तेलामध्ये त्याच पद्धतीने आपण हे गुलगुले तेलामध्ये सोडायचे. तुम्हाला जेवढ्या आकाराचे छोटे मोठे गुलगुले हवेत तेवढ्या आकाराचे तुम्ही तेलामध्ये सोडू शकता. तर सुरुवातीला आपण अर्धा 1 मिनटं तरी याला टच नाही करायचं. तर इथे बघा, याचा हलकासा रंग बदलला गेला आहे. बुडबुडे देखील कमी झालेत. तर आता आपण हे पलटून घेऊया आणि आता लो मिडियम गॅसवरती आपल्याला हे एकसारखं हलवत हे फ्राय करून घ्यायचे. त्यामुळे अगदी सगळ्या बाजूने याला एकसारखा रंग येतो.
गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो टू मिडियमच ठेवायचे, त्यामुळे अगदी आतपर्यंत तळले जातात आणि जाळी देखील खूप छान पडते. जर तुम्ही मोठा गॅस केला तर अगदी वरवरून ते तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात, त्यामुळे घशाला खाताना टोटरे देखील बसतात. तर हे बघा अगदी 2 ते 3 मिनटं झाले, तुम्ही याचा रंग बघू शकता. तर आणखीन एकाद मिनिट आपण हे तळून घेऊया. तर इथे बघा एकूण मला 3 ते 4 मिनटं लागलेत हे तळण्यासाठी. तर थोडासा वेळ लागतो पण चवीला अप्रतिम लागतात. तर आता आपण हे बाजूला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे गुलगुले आपण तळून घेऊया. तर इथे मी सगळे गुलगुले तयार करून घेतलेत, तळून घेतलेत. तुम्ही बघू शकता रंग अगदी एकसारखा आला आहे आणि अगदी टम्म असे हे गुलगुले फुगले गेलेत. तर हे बघा अगदी सॉफ्ट आहे. तुम्हाला मी आतमधून देखील दाखवते. अगदी मस्त अशी याला जाळी पडले, खुसखुशीत झालेत. आहा, बघू शकता तुम्ही इथे काय सुंदर जाळी आले या गुलगुल्याला. तर या पद्धतीने तुम्ही असं प्रमाण वापरून हे गुलगुले नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.